नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता माजोरड्या प्रियाने सायलीचे सगळे घराकडे येणारे म्हणजेच किल्लेदारांच्या घराकडे येणारे दरवाजे बंद करून टाकले आहेत. स्वतःच्या आईबापांपासून तोडण्याचा तिने विचार केलेला असताना आता इथे मोठं संकट स्वतः प्रियाच्या पायावर स्वतः ती ओढून घेणार आहे. कारण जेव्हा आता रविराजला समजणार की प्रिया ही सायलीचे देण्याचे दरवाजे पूर्णपणे बंद करून टाकते, त्यावेळेलाच रविराज आता स्वतः सायलीला हाताला धरून घरात तिच्या या घरची मुलगी असं म्हणून गृह प्रवेश करणार आहेत. त्याच्यात रमाने जेव्हा प्रिया ही घरात जेव्हा सायलीला बघणार तेव्हा ती या सगळ्याला विरोध केल्यामुळे आता सरळच तिला चांगलाच धनका रविराज दाखवणार आहे. आणि तू माझी मुलगी नाही आणि तुझं हो तर मी आता श्राद्ध घालतो आणि माझीच मुलगी सायली अस तिचा स्वीकार करत खना नारळाने तिची नवरात्री तोटी भरून आता सायलीला तिचे खरे आई बाबा मिळालेले आहेत. तर नेमकं आता यामुळे प्रियाची काय अवस्था होणार आहे हे सगळे आपल्याला या भागांमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहत होतो की प्रियाला आता सायलीला सगळे मान मिळाल्यामुळे जेलसी होत असते, कारण घरातल्या पूजेचा मान अर्जुन सायलीला जातोय. त्याचप्रमाणे घरातले सगळे जे अधिकार आहेत मुलीसारखे ते सगळे अधिकार आता सायलीकडे जात आहेत. त्यामुळे प्रियाची चांगली जळफळ होतीय आणि याचाच त्रास प्रतिमाला होतो. म्हणून सायली ही प्रियाचे चांगलेच कान उघडण्यासाठी म्हणून तिच्या खोलीमध्ये येते की तू प्रतिमा आत्यांसोबत असं वागू नकोस. परंतु प्रिया मुद्दामच या सगळ्याचा उलटा अर्थ घेत तिला नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत म्हणते की जर मी या आईबरोबर चांगलं वागावं असं तुला वाटत असेल ना, तर तू या घरात येणं बंद कर, कारण माझ्यापेक्षा जास्त प्रेम ती तुझ्यावर करतीय. असं ऐकल्यानंतर आता सायलीला खूपच वाईट वाटतं, कारण कितीही काही झालं तरीही प्रतिमाहत्या नेहमी आनंदात राहाव्या. जरीही त्या आईसारखी तिच्यावर माया करत असल्या तरीही सायलीला असं वाटतं की त्या कशाही असू दे, आनंदात असू दे. म्हणून सायली ठरवते की ठीक आहे प्रिया, जर तुझी हीच अट असेल की मी त्यांना भेटू नको किंवा त्यांच्याशी बोलू नको तर चालेल. मी या घरात पाऊल पण ठेवणार नाही, परंतु तू प्रतिमाहत्या सोबत चांगली वाग, कारण त्यांची मुलगी जर त्यांच्यासोबत चांगली वागली तर त्याच्यापेक्षा दुसरा आनंद मला कोणताच नसू शकेल. म्हणूनच सायलीने एक मोठा त्याग घेण्याचा प्रयत्न केलेला असतो, एक मोठा निर्णय तिने घेतलेला असतो. तो म्हणजे ती कधीही प्रतिमाला पुन्हा येऊन भेटणार नाही. आणि त्यामुळे प्रियाला खूप आनंद होतो की चला आता याचा अर्थ या प्रतिमा बरोबर मी वाटेल ते वागू शकते, काहीही करू शकते. मग आता ही सारखी सायलीची काहीच रोकठोक नसणार आहे. सायली आता या घरातच येणार नाहीये. मग या घराची मी राहणी झाली असा विचार आता प्रियाच्या मनामध्ये येत असतो, कारण की सुभेदार कुटुंबामध्ये सायलीने प्रियाला येऊ दिलेलं नसतं. त्याचाच राग आता प्रियाचा असतो, प्रियाशा म्हणत असतो. त्यामुळे प्रिया ठरवते की काही झालं तरीही या मुलीला अजिबातच घरात घ्यायचं नाही. म्हणूनच आता प्रियानेच हा मोठा निर्णय घेतलेला असतो. तर इथे जेव्हा सायली निघत असते तेव्हा ती सगळ्यांना बाय बोलत असताना तिच्या नजरेत एक वेगळ्याच प्रकारच दुःख खंत असते की पुन्हा मी या घरात येऊ शकणार नाही, माझ्या या माणसांना भेटू शकणार नाही, याचंच वाईट तिला जरा वाटत असतं. त्यामुळे आता प्रिया सगळं ठरवते की काही झालं तरीही आता या मुलीला घरात येऊच द्यायचं नाहीये तिला भेटायला. म्हणजेच तिला भेटून निघत असताना आता सायली प्रतिमाला मिठी मारते की आत्या मी निघते. आणि मग तिचे जाण्याचं जो काही प्रकार असतो ना, तो पाहून खरंतर प्रतिमाला पण वाईट वाटत असतं. अचानक कशी काय निघते ती, परंतु सायली घरी काम आहे असं बोलून निघालेली असते. तर इथे नागराजच्या लक्षात येत असतं की प्रियाची नेमकी काय खेळी आहे. आता नागराज हा म्हणतो की हे बघ, आज ना थोडक्यात राहिलं प्रतिमा वहिनीने तर बोलून दाखवलंच होतं की सायली
ती माझी मुलगी आहे, तेव्हा मग ती म्हणते की कसलं काय ती सायली असूद तिची मुलगी. आता त्या सायलीला तिच्यापासून मी कायमच तोडले कसं ते बघा. तेव्हा नागराजला ती सगळं सांगते की मी सायलीला या घरापासून कसं तोडले. आता सायली पुन्हा येणार नाहीये. मग प्रतिमा, आता प्रतिमाची पुन्हा आपण वाट लावू शकतो असं नागराज आणि प्रिया दोघजणही ठरवतात. कारण प्रिया म्हणते की आता जर सायलीच इथे येणार नाही मग आपण या गोळ्यांबद्दल पुन्हा खेळ चालू करू शकतो. आणि ज्या गोळ्या आहेत ना नेहमीसारख्या, त्या गोळ्या आपण पुन्हा त्यांना द्यायला सुरुवात करू शकतो. आणि म्हणूनच आता या प्रतिमाची पुन्हा वाट कशी लावायची, कारण तिला सायली तिची मुलगी वाटायला लागली ना. ठीक आहे, आता काही झालं तरीही तिला आपण अजिबात हे होऊ द्यायचं नाही. म्हणजे तसं भासही तिला झालं नाही पाहिजे. तिला असंच सतत वाटत राहिलं पाहिजे की मीच तिची मुलगी आहे, नाहीतर माझी या घरातून पण हकालपट्टी होईल. असं प्रिया आणि नागराज या दोघांचेही ठरतं. त्यानंतर मग आता रविराज हा सायली अचानक कशी निघून गेली असं प्रतिमाला विचारतो. त्यावेळेला प्रतिमा म्हणते की हो, मलाही नाही समजलं आज अचानक सायलीला काय झालं. म्हणजे ती निघत असताना तिच्या चेहऱ्यावर जरास टेन्शन होतं. मग त्यावर आता लगेचच पुढे ती म्हणते की काय झालं असेल नेमकं, कारण ती आरतीसाठी थांबली आणि जराही माझी म्हणजे विचारपूस केली. तिने मला ती जात असताना असं वाटलं तिच्या बोलण्यातून की ती ना आपला शेवटचा निरोप घेते की काय, म्हणजे ती पुन्हा येणार नाहीये असंच काहीतरी तिच्या बोलण्यातून मला जाणवत होतं. रविराज म्हणतो की हो, मलाही खरं तर तसं वाटत होतं, परंतु नक्की काय ना ते मलाही समजत नाहीये असं तो आता बोलून दाखवतो. त्यानंतर मग सायली आणि अर्जुन दोघजणही तिथून निघालेले असतात आणि आपल्या घरी ते आलेले असतात. तेव्हा आता सायलीचा तो पडलेला चेहरा पाहून अर्जुनलाही जरा वेगळंच वाटत असतं. आता अर्जुन घरी आल्यावर सायलीला बघतो तर सायली अशी उदास उदास त्याला जाणवते. कारण सायली प्रतिमा त्याच्या घरून आल्यानंतर नेहमी खुश असते, परंतु आज काय झाले याचा विचार अर्जुनला येत असतो. तर इथे रविराज यालाही धक्का बसलेला असतो. तो विचार करतो की नक्की काय झालंय, म्हणजे सायलीला कोणी काही बोलले का. तेव्हा प्रतिमाच्या लक्षात येतं की कदाचित जेव्हा माहितीये पूजा चालू व्हायची होती आरती, तेव्हा सायली ही प्रियाला बोलवण्यासाठी गेली होती. मग त्यावेळेला ती काही बोलली तर नसेल ना, किंवा तिचा अपमान तर केला नसेल ना. तेव्हा रविराज म्हणतो की अगदी शक्यता आहे, कारण ही तन्वी तिला कसलाही बोलण्याचा सेन्स नाहीये, कोणाचाही अपमान करते, कसेही बोलते, काहीच तिला कळत नाही. मला वाटत की सायली जेव्हा तिला समजवायला गेली असेल ना, त्यावेळेला ती तिला खूप काही बोलली असेल. आणि प्रतिमा म्हणते की जर कदाचित तिने आई वडिलांवरून तिला काही बोलली असेल तर मला तर तेच वाटते की तन्वी कसलाही विचार करणार नाही. तिने तिला आई वडिलांबद्दल काहीतरी कोचून बोलली असेल, त्यामुळे त्या बिचाऱ्या मुलीला वाईट वाटलं असेल. त्यावेळेला मग आता लगेचच पुढे रविराज म्हणतो की मला काहीतरी आता केलं पाहिजे. त्या मुलीला जर तसं बोललं असेल किंवा त्या सायलीला असं बोलून दाखवलं असेल तर मग मी या तन्वीला ना कधीच माफ करणार नाही. हिचे खूप गुन्हे आहेत आणि तरीही ती एकावर एक गुन्हे करतच चाललीय. आणि जर तिने तसं काही आपल्या सायलीला बोलून दाखवलं असेल ना, तर मात्र या मुलीची मी अजिबात गाय करणार नाही, असं रविराजने आता पूर्णपणे ठरवूनच टाकलेलं असतं. तर आता अर्जुन आणि सायली हे येत असताना अर्जुन म्हणतो की काय सायली, म्हणजे तुझा आज चेहरा असा का पडलाय. प्रतिमाच्या घरून येताना प्रत्येक वेळेला तुझा चेहरा तर अगदी आनंदाने खुललेला असतो, मग अचानक असं काय. तेव्हा मग सायली म्हणते की अर्जुन सर, अहो तसं काहीच नाहीये, म्हणजे मी ठीक आहे. तेव्हा मग अर्जुन म्हणतो की मला समजते सायली, नक्कीच काहीतरी झालंय ना जे तू माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करतेस. असं काय आहे जे तू माझ्यापासून लपवतेस. त्यावेळेला मग ती म्हणते की काहीच नाही अर्जुन सर, कारण ती अर्जुनला काहीच सांगत नाही. जर अर्जुनला काही सांगितलं
तर ते सगळं अर्जुन हा प्रियाच्या बाबतीत पुन्हा जाऊन काहीतरी राग काढेल आणि पुन्हा एकदा घरात भांडणं होतील. त्यापेक्षा प्रतिमा सुखात राहणं हे सायलीसाठी जास्त महत्वाचं असतं. म्हणून सायली म्हणते की काहीच नाही, असं काहीच झालेलं नाहीये. मग फ्रेश झाल्यानंतर सायली ही बाहेर फेया मारत असते आणि तिच्या डोक्यात सतत तेच विचारत असतात की मला ती तन्वी म्हणाली तर आहे की प्रतिमातेसोबत ती चांगलं वागेल, पण खरंच ती चांगलं वागेल का? म्हणजे इतकं सगळं घडलेलं असूनही, म्हणजे मी जर तिथे गेली नाही आणि तिने तिथे त्रास दिला तर याचीही दुसऱ्या बाजूला भीती वाटत असते. कारण प्रिया ही कशी मुलगी आहे याची तिला अजिबातच शाश्वती नसते. ती कितीही काही करेल आणि प्रतिमातेला त्रास देण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आता सायली ही विचार करते की जरीही मला तिने येण्याला बंदी घातली आहे, परंतु अर्जुन सरांना तर नाही ना. अर्जुन सरांना मी अधूनमधून तिथे पाठवत जाईन, म्हणजे प्रतिमातेची खुशाली मला कळत राहील. किती काही झालं तरी मला त्या घरात पाऊल न ठेवण्याची अट आहे. अर्जुन सर तर नक्कीच जाऊ शकतात असा विचार सायलीच्या डोक्यात सुरू असतो आणि म्हणूनच ती ठरवते की काही झालं तरीही अर्जुन सरांना हे सगळं सांगायचंच. त्यावेळेला मग खरं तर प्रतिमाला पण सायलीची खूप आठवण येत असते आणि ती अशी सुद्धा दुधास बसलेली असते. बरेच दिवस उलटून जातात, परंतु सायलीचा कॉल येत नाही. म्हणून तिला जरा विचित्र असं वाटत असतं. त्यावेळेला मग आता प्रिया ही मुद्दामच तिला त्रास देत असते की काय अशी बसून का राहिलीयस? अगं मी आलीये, तू नाश्ता रेडी केला नाहीयेस का अजून? माझ्यासाठी काहीतरी नाश्ता, कॉफी काहीतरी बनव. तेव्हा प्रतिमा म्हणते की अग हो मी बनवलाय, तू ये तर. अगं तू किती उशिरा उठतेस आणि उशिरा येतेस, मग तुला मी नाश्त्यासाठी विचारणार तरी कसं परत आली तर म्हणशील की मला आराम पण करू दिला नाही. तेव्हा प्रिया म्हणते की हो का, म्हणजे आता इतकं बोलण्याची काहीच गरज नाहीये. मी माझ्या माहेरी आलीये तर मग मी माहेरी आराम करणारच ना. तेव्हा मग आता त्यावर प्रतिमा म्हणते की हो बाई कर तू आराम, मी तुला कुठे काय म्हणालीये, बस मी तुला नाश्ता देते. असं म्हणून आता ती तिला नाश्ता करायला म्हणून देते आणि कॉफी देते. तेव्हा लगेचच प्रिया म्हणते की काय ही कसली बेचव कॉफी बनवलीस तू, म्हणजे तुझ्या हाताला चव तरी आहे का? असं म्हणून मुद्दामच ती प्रतिमाला आता प्रत्येक गोष्टीत टोचून टोचून बोलण्याचा विचार करते आणि तशीच वागत असते. पुन्हा एकदा प्रतिमाचा ती मोटिवेशन जे मोराल असत ते डाऊन करण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेला ती म्हणते की बघू आणि सुमन पिऊन बघते तर म्हणते की अगं तन्वी अशी काय बोलतेस तू? अगं किती छान कॉफी झालीये, म्हणजेच त्या प्रतिमा वहिनीने नेहमी बनवतात तशीच कॉफी झाली. तेव्हा ती म्हणते की तुमची ना दोघींची चव अगदी सारखी फडतोस नुसती, खरंच खूप बेकार बनवली आहे. तेव्हा मग आता लगेचच सुमन बोलायला लागते की तन्वी अगं हे काय चाललंय काय तुझं, म्हणजे पहिले हीच कॉफी तुला आवडायची ना, आता तू तुझ्या आईच्या हातच्या कॉफीला तू फडतूस म्हणतेस. तेव्हा नागराजच्या लक्षात येतं की मुद्दामच हे सगळं प्रतिमाला गुळात घेऊन ही करण्याचा प्रयत्न करती आणि नागराजला ती खुणवत असते की ज्या या दोघी इथपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही हिच्या डब्यातल्या गोळ्या त्या चेंज करून या. तेवढ्यातच तिथे आता रविराज आलेला असतो आणि रविराज आल्यावर म्हणतो की काय गोंधळ, कसला गोंधळ चालला इथे? तेव्हा सुमन लगेच सांगते की भाऊजी चुली प्रतिमा वहिनींनी कॉफी बनवली आहे ना, ती कॉफी ह्या तन्वीला आवडलेली नाहीये. मग लगेचच रविराज म्हणतो की हे काही हॉटेल नाहीये, माझ्या आवडीच आहे किंवा नाही असं बघायला ज्याला जशी हवी त्याने तशी बनवून प्यावी, बस इतकंच आहे. आता रविराजने अशी डरकाळी खोडल. यानंतर प्रिया गपचूप म्याव मांजर होते आणि गपचूप बसते आणि जी बनवली ती कॉफी स्वतः तर बनवण्याची नसतेच, म्हणून ती गपचूप पिऊन घेते. त्यानंतर मग प्रिया तिच्या खोलीत गेल्यानंतर प्रतिमा ही सायलीची आठवण येत असल्यामुळे सारखे सारखे तिला कॉल करत असते. आता सायलीला इतके कॉल आल्यानंतर खरंच खूप वाईट वाटतं की प्रतिमा त्यांचे कॉल मी उचलत नाहीयेत
त्या बिचाऱ्यांना काही महत्वाचं किंवा प्रियाबद्दल तर काही सांगायचं नसेल ना. म्हणूनच मग आता सायली फोन उचलते आणि प्रतिमा सांगते की अगं सायली, मला तुला हळदी कुंकवासाठी बोलवायचं आहे. अगं सुहासिनींना बोलवायचं आहे ना, म्हणून मी तुला आमंत्रण देण्यासाठी कॉल केला होता. बाळा, तू येशील ना? आणि बरेच 2-3 दिवस झाले गेल्यानंतर तुझा काही फोनच नाही, नाहीतर दिवसातून एकदा तरी तुम्हाला खुशाली विचारण्यासाठी फोन करते सच. तेव्हा आता सायली म्हणते की हो प्रतिमा, त्याचं काय आहे ना की मी करते तुम्हाला फोन, परंतु सध्या इथे गडबड सुरू होती ना, म्हणून बरं पण ना मला येता येणार नाहीये. तेव्हा मग प्रतिमा विचारते की काग सायली, अगं अशा वेळेला तू प्रत्येक गोष्टीत सक्रिय असतेस, मग अशी आज का नकार देतेस? तेव्हा मग ती म्हणते की नाही, मला कारण काही सांगता येणार नाहीये प्रतिमा, पण मला यायला जमणार नाही, प्लीज मला माफ करा, असं म्हणून ती फोन कट करते. तेव्हा मग आता प्रतिमा रविराजला हे सगळं सांगते की रविराज, नक्की सायलीला झालाय तरी काय, आपण त्या दिवशी विचार करत होतो ना, तो अंदाज आपला खरा ठरलाय. सायली आपल्याशी अशीच वागतीये, जणू ती या घरात पुन्हा येणारच नाहीये. आणि तिने आज सुरुवात केली त्या गोष्टीला. मी तिला आमंत्रणासाठी फोन केला होता, म्हणजेच कार्यक्रमासाठी, परंतु ती नकार देतीये मला. ती म्हणते की मला यायला जमणार नाही, कारण माहिती नाही वगैरे. तेव्हा आता लगेचच रविराज ठरवतो की थांब, तू काळजी करू नकोस, मी या बाबतीत अर्जुनशी बोलतो. सायली तर आपल्याला काही सांगणार नाही. खरंच ती खूप स्वाभिमानी मुलगी आहे. मला तर वाटत की नक्कीच यात काहीतरी ना आपल्या तन्वीचा दोष आहे. मग त्यावेळेला रविराज हा अर्जुनशी बाहेर भेट घेतो आणि अर्जुनला सगळा घडलेला प्रकार विचारतो की अर्जुन, अरे बाबा, नक्की काय झालंय? म्हणजे सायली ही प्रतिमाशी नेहमी बोलते, परंतु आता प्रतिमाने आज तिला आमंत्रण दिले काहीतरी कार्यक्रमासाठी. मग पण प्रतिमाला ती सरळ नाही म्हणाली आणि म्हणाली की मग मी पुन्हा तिथे आता येऊ शकत नाहीये. मग नक्की हे सगळं काय आहे? तेव्हा आता अर्जुन हा म्हणतो की मला उघडते. शेवटी ती म्हणते की हे जे काही चाललंय ना फॅमिली ड्रामा, मला अजिबातच कपडा नाहीये. आणि काय बाबा, तुम्ही माझी जागा या फडतूस टुकार सायलीला देताय, जिचे आईवडील कुठे आहेत, आणि तुम्ही तिला स्वतःची मुलगी मानायला निघाले आहात. त्याच वेळेला मग आता रविराज हा चिडतो आणि म्हणतो की 1 मिनिट, रक्ताचं नातं हे खूप महत्वाचं असतं, त्याचप्रमाणे मानलेली नाही ती. आता ही मुलगी माझी मानलेली आहे, रक्ताची नसली तरीही रक्ताच्या नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे सायलीचा मी सगळ्यांसमोर आता मुलगी म्हणून स्वीकार करतोय. आता सगळं यांना मी सांगतोय की कोणीही सायलीला या घरात येण्यापासून अजिबात रोखू शकत नाही. आणि त्याच वेळेला मग अर्जुनला तो म्हणतो की अर्जुन, आता तू फक्त माझा ज्युनियर नाहीयेस, तर तू माझं जावई पण झालेला आहेस. आता हे ऐकल्यानंतर तिला तन्वीला जबरदस्त राग येत असतो, कारण कितीही काही झालं तरीही ही माझी मुलगी आहे आणि तू आता हिचा व्यवस्थितपणे सांभाळ कर, म्हणजे तू करतोच आहेस, परंतु तरीही आता ही खरं अर्थाने माझी लेक झाली. तेव्हा मग आता तन्वी हे वानाला तयार नसते की सायलीला या घरात येऊ द्यायचे. प्रतिमा आता सायलीला जाऊन मिठी मारते की बाळा, आता इथून पुढे कधीच या आईला सोडू नकोस. खरंच तू माझी मुलगी आहेस. तू नसलीस की मला खूप बेचैन वाटतं, आणि नको कधीच आता पुन्हा या आईला अशी सोडून जाण्याची भाषा करू नकोस. आता सायलीलाही खूप रडू कोसळत, कारण प्रतिमा आणि तिचा एकमेकींमध्ये खूप जीव असतो, अगदी आई मुलीप्रमाणे. म्हणूनच आता इथे अर्जुन हे म्हणतो की अजिबात नाही, आता कोणीही तुला आणि तिला वेगळं करू शकणार नाहीये प्रतिमा. त्या आणि तू आता माझी सासू झालीस बरं का, आणि सिनियर माझे सासरे, असं म्हटल्यावर आता इथे नागराजला धक्काच बसतो. तेव्हा मग सायली पटकनच अर्जुनला बोलून दाखवते की अर्जुन सर, आता ना तुम्ही माझ्या आई वडिलांचा शोध थांबवा. मला आता नाही आई वडिलांची गरज, कारण इतके चांगले आई वडील मिळालेले असताना माझी देवाकडे आता कोणतीही कंप्लेंट नाहीये. तुम्ही हा शोधच बंद करून टाका. असं म्हटल्यावर आता प्रिया ही प्रचंड घाबरते
आणि नागराज पण, कारण सायली जे काही म्हणालेली असते ते अगदी व्यवस्थित आणि सत्य असतं. कारण सायलीने शोध थांबवायला सांगितलं म्हणजेच रविराज आणि प्रतिमाच तिचे खरे आईवडील असतात हे आता इथे प्रियाला कळाले, म्हणजेच तिला माहीतच असतं. परंतु जर हे सगळं खरंच सायलीला समजलं तर काय होईल याचा विचार आता तिच्या डोक्यात येत असतो. अश्विन हा मध्ये तिला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो की काका, हे जे तू काही वागतोयस ना ते अजिबात बरोबर नाहीये. तुझ्या रक्ताच्या मुलीबरोबर तू असं चुकीचं कसं वागू शकतोस? आणि या सायलीला प्रत्येक ठिकाणी का मान मिळतो? माझ्या बायकोला का डावललं जातं? तेव्हा रविराज ओरडतो आणि म्हणतो की हे बघ अश्विन, मला ना आता तू याबद्दल काहीही विचारू नकोस. आणि हे बघ आता, तुला जर तुझ्या बायकोचा इतकाच पुळका असेल ना तर तुला ती इथे घेऊन तिला इथून निघून जा. मला काहीच फरक पडत नाही. या मुलीबद्दल मला काहीच वाटत नाही. आणि आता नवरात्र आहे म्हणून हो तर मी तीच श्राद्धही घालू शकतो. असं म्हणून आता तो चक्क प्रियाच्या खोटोला आता हार घालून टाकतो आणि म्हणतो की काही झालं तरीही या मुलीला आता मी स्वीकारणार नाही. म्हणजे नाही, तू या घाणीला या घरातून बाहेर घेऊन जाऊ शकतोस, असं रविराज सरळच आता अश्विनलाही सुनावतो. त्यामुळे आता अश्विनची ही बोलती बंद झालेली असते. अशा प्रकारे आता इथे सायली आणि अर्जुन यांना जावई आणि मुलीच्या घरात जो आहे तो मान मिळालेला असतो. देवीच्या कृपेने सायलीला तिचं माहेर परत मिळालेलं आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.